नमस्कार. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती सुंदर असा संवाद सुरू आहे. अर्जुनाच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका निर्माण होत आहेत आणि या शंका निरसन करण्याचं काम प्रत्यक्ष भगवंत करतायत. बघा, मनात आलेली शंका देव दूर करतोय. यापेक्षा अजून काय वेगळं पाहिजे ना? नुसती शंका नाही, विकार सुद्धा अर्जुनाच्या मनामध्ये येत आहेत आणि त्याला सुद्धा भगवंत दूर करतायत. म्हणजे मी एक वाक्य नेहमी आठवणीसाठी सगळ्यांना सांगेन. भगवंत केवळ अर्जुनाच्या मनातील शंका विकार दूर करत नाही आहेत, तर तुम्हा आम्हा सगळ्यांना अर्जुन म्हणून ते सांगतायत. आता अर्जुनाच्या मनामध्ये काही वेगळंच यायला लागलंय. त्याला वाटायला लागलंय की हे युद्ध मी करणार आहे, हे युद्ध मी जिंकणार आहे, हे युद्ध मला केलं पाहिजे. बस, मी करू शकतो, मी जिंकू शकतो, मी का करावं, माझ्याच्यानी का? हा मी 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 नावाचा प्रकार अर्जुनाच्या मनामध्ये भरला जाऊ लागलाय. त्यामुळं शंका निरसन करता करता येत असलेला अहंकार दूर करणं हे सुद्धा भगवंतांचं काम आहे. म्हणून भगवंतांनी 3ऱ्या अध्यायात अर्जुनाला ठणकावून सांगितलं, अर्जुना, तुझ्या मनात जो भाव येतोय ना, मीच करता आहे, मीच सगळं काही करणार आहे, हा प्रकार, ही भावना, हा समज म्हणजे मूढ अहंकार आहे. तुझ्या मनामध्ये मूढ अहंकार आलेला आहे हे दर्शवितोय. प्रकृतीचं संचालन, या जगताचं संचालन हे तुझ्या मनावर होत नसतं, तर प्रकृती आपले सृष्टी संचालन जे घडवते ते तिच्या गुणाच्या आधारावर घडवते. अवघड वाटतं जरा समजायला. म्हणजे प्रकृतीचं संचालन हे तिच्या गुणांच्या आधारावर चालू आहे, तुझ्यावर नाही. तू करता नाही आहेस, प्रकृती संचालित करणारे तिचे गुण आहेत. मग म्हणाल, भगवंत तर म्हणतात हे सगळं चालवणारा करता करविता मीच आहे. मग भगवंताच्या मनामध्येही असा अहंकार असेल का? आपल्या मनात शंका कुठल्याही येऊ शकतात, कोणत्याही. म्हणजे आपण इतके शंकासूर आहोत ना की शंका कोणत्याही याव्यात. त्याही प्रश्नाचं उत्तर देतो. प्रकृतीचे गुण म्हणजेच परमेश्वर, तोच आहे हे सगळं. ते जरा सविस्तर सांगतो कसं असतं, काय असतं. टप्प्याटप्प्याने आपण जरा पुढे जाऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. काही दर्शने, हिंदू धर्मातली दर्शने एक बदल करतात. काही जण म्हणतात की जीवात्मा हा कर्ता आहे, जीवात्मा हा कर्ता आहे. पण भगवद्गीता जीवात्म्याला कर्ता मानत नाही, जीवाला कर्ता मानत नाही. ती प्रकृतीच्या गुणांना कर्ता मानते. म्हणजे प्रकृतीच्या मध्ये जे गुण आहेत तेच करतायत असं भगवद्गीतेचं म्हणणं आहे. दर्शन आणि भगवद्गीतेच्या मध्ये मुळात जो काही फरक आहे गीता आणि दर्शनांच्या मध्ये तो हा आहे. काही दर्शनं जीवात्म्याला कर्ता म्हणतात, तर गीता सृष्टीच्या गुणांनाच कर्ता म्हणत असते. म्हणजे आपली गडबड काय लक्षात घ्या, सुखाचं क्रेडिट आपण स्वतःकडे घेत असतो. बघा, म्हणजे चांगली गोष्ट झाली, मी मेहनत केली, मी प्रचंड परिश्रम घेतले, मी चांगलंच केलं, काम केलं म्हणून यश मिळालं. म्हणजे मी केलं मी केलं मी केलं हा भाव असतो. म्हणजे उगाच आता माझी नोकरी सुटली संपादक म्हणून, हा दैवाचा भाग. म्हणजे माझ्यावर आलेलं संकट हा दैवाचा भाग. अनलायझर न्यूज हिंदी, अनलायझर डिवाइन ही चॅनल उभी केली, हे माझं कर्तृत्व. सुख आणि पराक्रम माणूस स्वतःकडे घेत असतो, त्याचं क्रेडिट स्वतःकडे घेत असतो. दुःखाचं क्रेडिट मात्र दैवावर देतो आणि फसगत इथे होते. असं नसतं. तुमच्या आयुष्यात जे घडतंय त्याचे कर्ता तुम्ही नाही आहात. प्रकृती आपल्या गुणांनी संचालित होत असते. तिच्यात स्थायीभाव जो असतो तो त्याच्या गुणाने संचालित होत असतो. अगदी सोपं उदाहरण सांगतो. आपण एक साधं उदाहरण वापरतो. जरा पॅन्ट घट्ट झाली म्हणतो. पॅन्ट घट्ट होते का? पॅन्ट घट्ट होते का? नाही होत. पॅन्ट शिवलेली तशीच असते, देहाचा आकार कमी जास्त होतो.
देहाचा आकार वाढला की आपण म्हणतो पॅन्ट घट्ट झाली. आपल्या कर्माने देहाचा आकार वाढलाय, मरणाचं खाल्लंय, खाल्लेलं सुटलंय आणि सुटल्यामुळं ते घट्ट झालंय, ते घालता येत नाहीये. पॅन्ट घट्ट झालेली नसते, देह वाढलेला असतो. पॅन्ट आहे तशीच आहे. आता घट्ट झाल्याचं खापर पॅन्टीवर टाकणं चाललंय, पण मुळात आपला देह वाढलाय हे आपल्या लक्षातच येत नाही. लाभाचा विषय आपण आपल्याकडे घेत असतो, हानीचा विषय मात्र दैवावर देत असतो. वजन वाढलेलं असतं, माझं वजन वाढलंय म्हणतो आपण, आणि वजन घटवलंय असं म्हणतो. बघा, वजन कमी केलं की मी वजन कमी केलंय आणि वजन वाढलंय. अरे ठोंब्या, कमी करताना जे प्रयोग केले होतेस ते केले नव्हते म्हणून तर वजन वाढलेलं असतं. त्यामुळे वजन घटवलं की मी घटवलं, वाढवलं की मात्र ते वाढलेलं असतं. कशी आपण डबल माइंडेड असतो बघा. म्हणजे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही वाईट गोष्टीचं अपश्रेय आपण घ्यायला तयार होत नाही. ते दुसऱ्या कोणावर तरी आपल्याला टाकायचं असतं, दुसऱ्या कोणीतरी केलं हे आपल्याला सांगायचं असतं. मग हे सगळं आपण जेव्हा करत असतो तेव्हा काही क्रियांचा विचार आपण केला पाहिजे. काही नैसर्गिक क्रिया आहेत बघा. त्या कशा आहेत? सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, पाऊस पडतो, पाऊस पडत नाही, बीज अंकुरतं, बियातून बाहेर येतो अंकुर आणि मग त्याचं बहारदार पीक अथवा बहारदार झाड होतं, दिवस रात्र होते, भूकंप होतो, ज्वालामुखीचा उद्रेक होतो, वादळ येतात. हे सगळं कसं होतं? याचा कर्ता कोण असतो? या नैसर्गिक क्रिया आहेत. आणि याचा कर्ता जो असतो ना, तो असतो ईश्वर, तो असतो देव. हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. प्रकृती आपल्या गुणाने संचलित होत असते आणि प्रकृतीचे गुण हेच ईश्वरी तत्व आहेत, हे लक्षात ठेवा. कारण असं मोठं सामर्थ्य ज्याच्या पुढे निष्प्रभ व्हायला होतं. काही कृती अशा आहेत ना की ज्या अपरिहार्य आहेत. म्हणजे बघा, श्वास घेतो आपण घेत असतो का? मग मरतो त्यावेळेला श्वास घेणं आपलं का बंद होतं? आपल्याला का घेता येत नाही? खाल्लेलं अन्न पचतं, अन्न पचनाची प्रक्रिया, मल विसर्जनाची प्रक्रिया म्हणजे येण्याची प्रक्रिया, ती कशी होत असते? त्याचं संचलन करणारं कोणीतरी असलं पाहिजे. मग ते संचलन कसं होतं? प्रकृती आपल्या गुणाने संचलित होत असते. काही ऐच्छिक कर्म असतात, जसा राग येतो, जसं आपण मारतो, जसं आपण प्रेम होतं, याचे गुण आपली आहेत, त्याचे कर्ता आपण. पण हे सुद्धा त्या भावनेतून आपण करत असतो. मग अपश्रेय मात्र आपण द्यायला तयार होत नाही, तयार होत नाही आपल्याकडे घ्यायला. श्रेय मात्र आपण आपल्याकडे घेत असतो. दुःखाच्या गोष्टी दैवावर ढकलून देत असतो. देवाने माझ्या वाट्याला आणलंय, काय दुःख आणलंय देवाने माझ्या वाट्याला, देवाने माझ्यासोबत असं करावं का, असं म्हणत असतो. अर्जुना, सावध हो. तुझ्या मनामध्ये ज्या काही वाईट भावना येत आहेत, तू दैवावरती याचा जोर देतोयस, तसं नाही आहे. या प्रकृतीचं संचलन त्याच्या गुणाने होत असतं आणि त्याच्या गुणांचं संचलन ईश्वर करत असतो अर्जुना. त्यामुळं उगाच तुझ्या मनात मूढ अहंकार येऊ देऊ नकोस. नमस्कार.